नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी। पडीक जांभ्या दगडातून साकारलं शिल्प, रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या तयारीला वेग। आजपासून फेरीवाल्यांवर नगर परिषदेची धडक कारवाई, शिवसेना नगरसेवकांच्या सूचनेवरून होणार कारवाई, उपनगराध्यक्षांचाही दुजोरा। आज वाहतूकदारांचा चक्का जाम, एसटी सह रिक्षा व्यावसायिकही होणार सहभागी। रत्नागिरी येथील पिंजऱ्यातील मत्स्यशेती प्रयोग फसला, 1,10,00,000 पाण्यात। मान्सून यंदाही रुसणार, सरासरी कमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। आणि मच्छीमारांचा 20,50,00,000 रुपयांचा डिझेल परतावा 15 मे पर्यंत न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करणार, राष्ट्रवादी नेते बशीर मुर्तुजा। तर आता वळूया थेट सविस्तर बातम्यांकडे। कोकण म्हटलं की जांभा दगड डोळ्यासमोर उभा राहतो आणि उभ्या राहतात त्या जांभ्या दगडाच्या खाणी, त्यात सुरू असलेलं उत्खनन। या जांभ्या पडीक दगडापासून शिल्प तयार करण्यात येत आहेत। जसजशी पर्यटन महोत्सवाची वेळ जवळ येते तसतसा तयारीला आता वेग आला आहे। जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे। यासाठी मागील महिनाभर जोरदार तयारी सुरू आहे। यासाठी निसर्ग संपन्न आणि रत्नागिरी शहरातील भाटे चौपाटी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर महोत्सव होणार आहे। यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रम होणार असून सेलिब्रिटींसाठी स्टेज तयार होत आहे। तसेच बचत गट, विविध संस्था, आंबा विक्रेते आदींसाठी विविध स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे। या निमित्ताने शासनाने ठेकेदार इव्हेंट मॅनेजर नेमला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी त्यांची भेट घेऊन स्टॉल उभारणी संबंधी आणि तयारीविषयी विचारणा केली। अतिशय चांगल्या पद्धतीने याची तयारी सुरू आहे। साऊंड असेल, लाईट असेल, स्टॉल असतील किंवा भाटे बीचवर होणारे जे विविध उपक्रम आहेत, या सगळ्याची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे। 1 तारखेला संध्याकाळपर्यंत आपल्याला संपूर्ण हे गोगटे कॉलेजचं मैदान इव्हेंटसाठी सज्ज असलेलं पाहायला मिळेल। याच पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा दुसरा भाग म्हणजे शिल्प तयार करण्यात येत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारापाठीमागे जांभ्या दगडापासून विविध प्रकारची शिल्पे तयार करण्यात येत आहेत। वेळास येथे आपले कासव महोत्सव साजरा होतो आणि तिथे लहान लहान कासवाची पिल्लं समुद्रामध्ये सोडली जातात। तर त्या धर्तीवर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात कासवाचं शिल्प बनवायचं ठरवलं आणि जांभ्या दगडामध्ये ते सध्या साकारतोय। जांभ्या दगडातून कासव तयार करून कासवाचं महत्त्व आणि त्याचं संवर्धन करणे किती गरजेचं आहे हे ह्या शिल्पातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे। बेस्ट टीव्हीसाठी रवींद्र साळवी, कॅमेरामन कौस्तुभ। पाणघोड्यावर संशोधनासाठी प्रयत्न आहेत, या संकल्पनेतून हे शिल्प साकारत आहेत। कोकणातला जो जांभा दगड आहे तो जांभा दगड आतापर्यंत घरासाठीच उपयोगी येत होता। तो किंवा घरासाठी उपयोग न करता त्याच्यातून सुद्धा आपण काही शिल्पनिर्मिती करतोय आणि ती शिल्पनिर्मिती कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागच्या बाजूला अल्पस्पर्श भवन आहे तिथे ती चालली। ही शिल्प तयार झाल्यानंतर पर्यटन महोत्सव भाटेला आहे, गोगटे कॉलेजच्या आवारात आहे आणि रत्नागिरीच्या ठिकठिकाणी काही भागात होणार आहे, तिथे ही शिल्प ठेवली जातील। या पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। मात्र यामध्ये जांभ्या दगडाचं शिल्प हे या महोत्सवात आकर्षण ठरणार आहे। तर शहरातील फेरीवाल्यांवर 30 एप्रिलपासून धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली। ही कारवाई शिवसेना नगरसेवक बंड्या साळवी, संजू साळवी यांच्या सूचनेनुसार करण्यात येणार असून याला उपनगराध्यक्षांनीही दुजोरा दिला आहे। ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय वादातून रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील एका भाजी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली। मात्र शिवसेनेचे पदाधिकारी नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये ठाण मांडून बसल्याने ही कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली। ही कारवाई अतिक्रमण हटाव पथकाने केली होती। सदरची कारवाई कोणत्याही राजकीय हेतूने करण्यात आली नव्हती। रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी भाजपचे पदाधिकारी नेहमीच कार्यरत आहेत। याच धर्तीवर फुटपाथवरील भाजी विक्रेत्यांना हटवण्याची मोहीम चालू होती। याविषयी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की कारवाई सर्वांवरच व्हायला हवी। रत्नागिरी पर्यटन महोत्सव पालकमंत्री रवींद्र वायकरांच्या यांच्या नेतृत्वाखाली नियोजन चालू आहे। जिकडे जिकडे स्वच्छता अभियान राबवतो आम्ही, कुठे कचरा किंवा जिल्ह्यातनं मंडळी येत असणार त्यामुळे ती आम्ही काळजी घेणार। फुटपाथ किंवा अन्य ठिकाणी काही बसलेले असतील तर त्यांना योग्य ठिकाणी बाजूला करून
हे राबवणार, आमची मोहीम राबवणार. आता ती मोहीम चालूच आहे आमची. ज्या ठिकाणी अडथळा किंवा अन्य आहे की पर्यटना दृष्टीने त्रासदायक विषय होत असेल ते आम्ही प्रत्येकाला सूचना आमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत. ते आता लवकरच होतील, 1-2 दिवसात त्या सूचना हे केल्या जातील, स्वच्छता राबवली जाईल. या संदर्भात बेस्ट वार्ताच्या प्रतिनिधींनी नगराध्यक्षांना सवाल केला की आपण सेनेपुढे नमलात की भाजपा नमले, यावर नगराध्यक्षांनी सूचक उत्तर दिलं. परवाच्या दिवशी आम्ही फुटपाथवरचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. आमचे ऑफिसर त्या भागात गेले त्यावेळी मारुती मंदिर परिसरात फुटपाथवरती एक भाजीचा स्टॉल होता. तो भाजीचा स्टॉल आमच्या अतिक्रमण पथकाने जप्त करून आणला. त्याच्यानंतर आम्ही ते भाजीचं संबंधित संस्थेला भाजीपाला दान केलं, देऊन टाकतो, आमच्याकडे देऊन टाकतो. त्याच्यानंतर माझ्यासमोर शिवसेनेचे गटनेते बंड्याशेठ साळवी आणि उपनगराध्यक्ष संजय साळवी असे दोघेजण आले आणि म्हटलं नाही की बा ह्या भागात तुम्ही जी कारवाई केली तर ती एकट्यावर न करता सर्वांवर करा. कसं आहे, सन्माननीय सदस्य आहेत, माझे सहकारी आहेत, त्यांच्या सल्ल्याने मला काम करायला पाहिजे. त्यांनी एक छान सल्ला दिला नाही की सर्वांवर कारवाई करा. त्यामुळे बंड्याशेठ साळवी आणि संजय साळवी शिवसेनेचे आमचे जे सदस्य आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण शहरामध्ये सर्व फेरीवाल्यांवरती 1 ते 2 दिवसात कारवाई करणार आहोत आणि येणारा पर्यटन महोत्सवाला फुटपाथ पूर्णपणे मोकळा करणार आहोत. फुटपाथवरील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या अनुषंगाने नगर परिषदेने करत असलेली कारवाई ही योग्य असून अतिक्रमणाविरोधी मोहीम नगर परिषद राबवणार आहे, जेणेकरून रत्नागिरी सुंदर आणि स्वच्छ दिसेल. रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र एवढे दिवस मग नगर प्रशासन गप्प का होतं असाही सवाल केला जात आहे. तर आता वळूया पुढच्या बातमीकडे. केंद्र सरकारकडे प्रस्तावित असलेल्या मोटार वाहन कायदा 2014 मधील अन्यायकारक तरतुदी विरोधात 30 एप्रिल रोजी वाहतूकदारांनी चक्का जाम करण्याचा इशारा दिलाय. एसटीसह रिक्षा व्यावसायिकांनी यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. केंद्र सरकारने सन 1988चा मोटार वाहन कायदा रद्द करून त्याऐवजी रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार एसटी महामंडळ, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी व्यवसायाचे खाजगीकरण होणार असून याचा फटका सार्वजनिक वाहतुकीसह सर्वसामान्यांना बसणार आहे. वाहन परवाना नूतनीकरण करण्याच्या वेळेस वैद्यकीय तपासण्या, वाहन चालवण्याच्या परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे. ज्या कंपनीचे वाहन असेल त्यांच्याकडूनच सुटे भाग विकत घ्यावे लागणार आहेत. या कायद्यातील तरतुदीनुसार एसटी, बीएसटी सारख्या सार्वजनिक संस्था धोक्यात येणार आहेत. त्यामुळे नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्क्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार अधिकारी स्वयंरोजगारातील चालक मालक संघटना या चक्का जाममध्ये सहभागी होणार आहेत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं महाराजा बॅग हाऊस आपल्या आवडीनुसार विविध रंगातील बॅगा, टिकायला मजबूत आणि वजनाला हलक्या असलेल्या बॅगा उपलब्ध. स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध. तसेच महिलांसाठीचे लागणारे विविध साईजचे आणि आकर्षक रंगातील अंडरगार्मेंट उपलब्ध. विनम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस. गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्स, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत. लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक तीच ती डिझाईन्स असल्यामुळे दागिने वापरायला बंधन येतं. अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे.
नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. म्हणूनच अल्पावधीतच लोकप्रिय झालेत नक्षत्रचे दागिने. काय मग, कधी भेट देताय नक्षत्रला? अहो, नक्षत्रचे ब्रँड शॉप तुमच्याही शहरात आहेच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. 1832 सालापासून सुवर्ण परंपरा लाभलेले पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG. सचोटी, निष्ठा आणि पारदर्शी व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाण असणारे पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG आपल्या वैविध्यपूर्ण अलंकारांच्या भव्य दालनाचा करता आहेत शुभारंभ. GII सर्टिफाईड राशींचे खडे, झीज तूप न धरता 100% एक्सचेंज होणारी डायमंड ज्वेलरी, अशा वैविध्यपूर्ण अलंकारांनी नटलेलं PNGचं भव्य दालन. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडीत्रे संचालित पन्हाळा पब्लिक स्कूल, नयनरम्य, निसर्गरम्य, ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेलं पन्हाळा पब्लिक स्कूल, 1ली ते 10वी स्टेट बोर्ड अभ्यासक्रम राबवणारी इंग्रजी माध्यमाची निवासी आणि अनिवासी शाळा, अत्याधुनिक एड्युकॉम तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणारी आणि एरो मॉडेलिंगचं संपूर्ण प्रशिक्षण देणारी एकमेव शाळा, कला, क्रीडा, विज्ञान आणि शिक्षण असे चतुसूत्रात्मक विकास साधणारी नामवंत शाळा, खेळांची प्रशस्त मैदानं, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, 24 तास वैद्यकीय सेवा, स्वतंत्र आणि सर्व सोयींयुक्त वसतिगृह, समतोल आणि सकस आहार, इयत्ता 1ली ते 9वीच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू, म्हणजेच पन्हाळा पब्लिक स्कूल. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य, पन्हाळा पब्लिक स्कूल, बुधवारपेठ, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मत्स्य दुष्काळ संपवून मोठ्या माशांची पैदास वाढवण्यासाठी आणि मच्छीमार लोकांना पुन्हा स्थिर स्थावर करण्यासाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या सहकार्याने शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयामार्फत भगवती बंदर येथे मच्छीमार सोसायट्यांतर्फे मत्स्यशेतीचा पहिलाच प्रयोग करण्यात आला. यासाठी शासनाने 1,10,00,000 रुपये खर्च केले. मात्र हे सर्व प्रयत्न फोल ठरले असून लाख मोलाचं साहित्य किनाऱ्यावर भंगार म्हणून पडलं आहे. मच्छीमार सोसायट्यांतर्फे पिंजऱ्यातील मत्स्यशेतीचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग करण्यात आला. यासाठी शासनाने 1,10,00,000 रुपये खर्च केले. मात्र हे सर्व प्रयत्न फोल ठरले असून लाख मोलाचं साहित्य किनाऱ्यावर भंगार म्हणून पडलं आहे. रत्नागिरीच्या भगवती बंदरातील समुद्राच्या पाण्यात पिंजऱ्यातील मत्स्यशेती उत्पादनाचा प्रायोगिक प्रकल्प आघाडी शासनाने सुरू केला. मत्स्य महाविद्यालयाच्या असमन्वयामुळे मत्स्य सोसायट्यांना अंधारात ठेवून केलेल्या प्रयत्नामुळे हे प्रकल्प अयशस्वी झाल्याचं पुढे आलं आहे. मोठ्या माशांच्या झालेल्या बेसुमार मासेमारीमुळे त्यांचं प्रमाण झपाट्याने कमी झालं. त्याचा विपरीत परिणाम माशांच्या अन्नसाखळीवर झाला आहे. संशोधकांना माशांचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याचा शोध लागला आणि मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल या हेतूने कोट्यावधी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात आला. हा प्रकल्प रत्नदुर्ग मच्छीमार सोसायटी, कोकण मच्छीमार सोसायटी, कर्ला मच्छीमार सोसायटी, भगवती मच्छीमार सोसायटी, वरवडेतील चंडिका सोसायटी, जाकीमिरा मच्छीमार सोसायटी अशा 6 सोसायट्यांमार्फत करण्यात आला होता. यातील प्रत्येक गटात 10 मच्छीमार सदस्य होते. त्यांना कारवार येथे 8 दिवसांचं प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत 24 पिंजऱ्यांपैकी 12 पिंजरे समुद्रात सोडण्यात आले होते. त्यातील 10 पिंजऱ्यांमध्ये जिताडा नावाच्या माशाचं मत्स्यबीज तर उर्वरित 2 पिंजऱ्यांमध्ये मोडोसा माशांचं मत्स्यबीज सोडण्यात आलं होतं. मात्र पावसाळ्यात या प्रकल्पातील पिंजरे समुद्रात राहिल्याने नुकसान झालं. तर दुसरीकडे मत्स्य सोसायट्यांनी हा प्रकल्प यशस्वी झाल्याचं सांगितलं. मात्र शिरगाव मत्स्य महाविद्यालयाचा तसेच अधिकाऱ्याच्या असमन्वयामुळे हा कोट्यावधी रुपये खर्च केलेला प्रकल्प फसला असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1,10,00,000 रुपये खर्च करण्यात आले होते. यात NFDB तर्फे 83 लाख आणि उर्वरित 27 लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून मिळणार होते. या प्रकल्पासाठी सर्वात जास्त खर्च म्हणजे सुमारे 60 लाख रुपये या प्रकल्पात लागणाऱ्या पिंजरे, कामगार, मत्स्यखाद्य, बोटीचा येण्या जाण्याचा खर्च आदी गोष्टींवर खर्च झाले होते. हा प्रकल्प यशस्वी झाला असता तर मिळालेल्या नफ्यातील 50% रक्कम
NFDBला देऊन उर्वरित 50% रक्कम पुन्हा या प्रकल्पात गुंतवण्यात येणार होती। मात्र या प्रकल्पातून गुंतवलेली रक्कम ही परत मिळाली नाही, त्यामुळे हा प्रकल्पच बंद ठेवण्यात आला आहे। कोकणात हापूस आंब्याबरोबरच मच्छीमारी हे सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारा उद्योग आहे। मात्र मत्स्य दुष्काळाचे येथे कायम बोंब असते। अनेक कारणास्तव येथील मच्छीमारी संकटात सापडले आहेत। यावर पर्याय म्हणून शासनाने मत्स्य शेतीला चालना देण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेत। मात्र नियोजनाचा आणि प्रशिक्षणाचा तसेच तांत्रिक अभावामुळे ही मत्स्य शेती संपुष्टात आली आणि केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय। या पाठीमागचं नेमकं कारण काय, किंबहुना याला जबाबदार कोण, याचा शोध घेणे गरजेचे आहे। तर देशात 2015 या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे। यंदा सरासरीच्या 93% इतकाच पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। नैऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम करणाऱ्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस 96%ची सरासरी गाठू शकणार नाही। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासाठी मान्सूनचा ताजा अंदाज दुष्काळात 13वा महिना असा ठरणार आहे। भारतात सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे। गतवर्षी देशात 95% म्हणजे सरासरीच्या 11.9% कमी पर्जन्यवृष्टी झाली होती। यंदा मान्सून पुन्हा रुसण्याची शक्यता असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी देशावर दुष्काळाचं सावट पडणार आहे। यंदा जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरीप्रमाणे कमी राहण्याची शक्यता आहे। सरासरी पावसाची शक्यता केवळ 28% असून सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता 33% आहे। यंदा सामान्य सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता अंधुक आहे। देशात सर्वसामान्य पावसाची सरासरीचे प्रमाण 96 ते 110% असतं। हे प्रमाण 90% घसरलं तरी दुष्काळाची स्पष्ट चाहूल लागते। या दोन्हीच्या मध्ये म्हणजे 73% इतका पावसाचा अंदाज असला तरी हा पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे। त्यामुळे विशेषतः ऊस आणि कापसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। त्याचबरोबर देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 60% वाटा असणाऱ्या गहू, तांदूळ, डाळीसारख्या पिकाचं उत्पन्नही घटणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना देण्यात येणारा 20,50,00,000 रुपयांचा डिझेल परतावा न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीर मुर्तुजा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त भादुले यांची भेट घेण्यात आली। मच्छीमारांचा डिझेल परतावा 15 मे पर्यंत न मिळाल्यास नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टी भागात मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मासे पकडण्यासाठी डिझेल बोटींचा अवलंब करण्यात येतो। डिझेलवर आकारण्यात येणारा व्हॅट पुन्हा मच्छीमारांना अनुदानाच्या रूपाने परत करण्यात येतो। हेच शासनाचे 20,50,00,000 रुपयांचं अनुदान अजूनही थकीत असून ते लवकरात लवकर प्राप्त होणे गरजेचे आहे। मच्छीमारीचा असणारा दुष्काळ तसेच वादळी वारे यामुळे हा अनेक वेळा मच्छीमारांना मासेच न मिळाल्याने रिकाम्या हाती परतावं लागत आहे। त्यातच शासन डिझेलचे व्हॅटसहित पूर्ण पैसे भरून घेते, मात्र हा व्हॅट अनुदानातून मच्छीमारांना परत करण्यात येतो। वर्षाला सुमारे मच्छीमारांचे व्हॅटचेच म्हणजे अनुदानाचे सुमारे 25 ते 30 कोटी रुपये होतात। मात्र शासन मच्छीमारांना हे पैसे अनुदानातून देताना हात आखडता घेतो। रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांचा डिझेल परतावा मार्च 2015 अखेरपर्यंत सुमारे 20,50,00,000 असून तो त्वरित मिळणे गरजेचं आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीर मुर्तुजा यांनी सांगितलं। शासन हा डिझेल परतावा देताना अनेक अटी वेळोवेळी घालत असतो, त्यामुळे छोट्या होड्याधारकांना हा त्रास सहन करावा लागतोय। आता तर शासनाने सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील बोटींसाठी पोरोसन गुलाबी रंगाची अट घातली असून जे मच्छीमार कलर कोट करणार नाहीत त्यांना डिझेल परतावा देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे। मात्र बशीर मुर्तुजा यांनी सर्वच मच्छीमारांना डिझेल परतावा देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे। मच्छीमारांना सुमारे 8 ते 10 महिने त्यांचा जो परतावा असतो अजून मिळालेला नाही आहे। मच्छीमारांना व्हॅटमध्ये सवलत असते आणि मासेमारांनी डिझेल खरेदी करते वेळेला व्हॅटची रक्कम भरलेली असते आणि ती रक्कम त्यांना पुनश्च सरकारकडून परत देण्यात येते, त्यालाच परतावा म्हटला जातो। हा परतावा हा मच्छीमारांचा हक्काचा आहे आणि मच्छीमारांचाच तो पैसा आहे। परंतु या युती शासनाच्या काळामध्ये 24 कोटींपैकी फक्त 4 कोटी रुपये आत्तापर्यंत मच्छीमारांना देण्यासाठी या ठिकाणी मंजूर होऊन आलेले आहेत। उर्वरित सुमारे 20 ते 22 कोटी रुपये हे शासनाकडून अजूनही यायचे आहेत आणि मच्छीमारांची आता हा हंगाम आहे यावर्षीचा हा संपत आलेला आहे आणि हंगाम संपण्याच्या कालावधीमध्ये मच्छीमारांना आपल्या बोटींची
ही संपूर्णपणे डागडुजी करायची असते. तसेच खलाशांनासुद्धा त्यांना ज्यांचा जो हिशोब असेल, राहिलेला हिशोब असेल तो पूर्ण करायचा असतो. म्हणजेच जेणेकरून त्या सर्व मच्छीमारांना ही खर्च असतो आता, आणि या बोटीवर असणारा जो खर्च आहे ह्या परताव्यातून जर रक्कम मिळेल त्यांना लवकरात लवकर, तर हा असलेला खर्चाच्या काळामध्ये त्यांना ती उपयोगी पडू शकते. म्हणून त्याकरिता मच्छीमारांना ते नितांत आवश्यकता आहे. परंतु शासनाकडून अजूनही टोलवाटोलीच केली जात आहे. आज या ठिकाणी 2 कोटी रुपये परताव्याचे आलेले आहेत, परंतु ते परताव्याची जी रक्कम आहे ती शासनाकडून मच्छीमारांनी जी सुरक्षेच्या करिता म्हणून शासनाने जे त्यांना दाखवून दिलेला गुलाबी रंगाचा जो पट्टा आहे तो पट्टा मारल्याशिवाय देता येणार नाही असं सांगितलं जात आहे. परंतु ज्या लोकांनी हा पट्टा मारला आहे आपल्या बोटीवर त्यांना ही रक्कम मिळावी म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी तसं निवेदन दिलं आहे अधिकाऱ्यांकडे. आणि आमची मागणी अशी आहे की ज्या लोकांनी अशा प्रकारचे पट्टे मारले त्या लोकांना त्वरित हा परतावा दिला जावा, आणि परताव्याची इतरही जी रक्कम आहे शासनाकडे ती इथल्या मच्छीमारांची जी परिस्थिती आहे, इथल्या मच्छीमारांचा जो पैसा आहे याची मागणी वारंवार करून या शासनाकडून हा पैसा लवकरात लवकर या गरीब मच्छीमारांना मिळावा अशा प्रकारचं निवेदन आणि अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी आज केलेली आहे. तर सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाचे भादुले यांनी जिल्ह्यातील मच्छीमारांचा 20,50,00,000 डिझेल परतावा मार्च अखेरपर्यंत प्राप्त झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. बेस्ट टीव्हीशी बोलताना त्यांनी सांगितलं, रत्नागिरी जिल्ह्याकरता साधारण वर्षाला 20 ते 25 कोटी परताव्याची आवश्यकता असते. त्यापैकी सन 2014-15मध्ये 11.5 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि मागचे आणि चालू वर्षातले असे मिळून आज अखेर साधारण 20 ते 22 कोटी परतावा येणं शासनाकडून अजून बाकी आहे आणि तो लवकरात लवकर मिळवून घेण्यासाठी किंवा तो मिळण्यासाठी आमच्या विभागामार्फत आम्ही प्रयत्न करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीर मुर्तुजा यांनी जिल्ह्यातील सर्वच मच्छीमारांना विनाअट डिझेल परतावा देण्यात यावा अशी मागणी केली असून ती स्वागतार्थ आहे. शासनाने निरंतर एकच उद्दिष्ट ठेवावं, सरकार बदललं, निर्णय बदलला असे निर्णय घेऊ नयेत असं मच्छीमारातून बोललं जात आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पडीक जांभ्या दगडातून साकारलं शिल्प, रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या तयारीला वेग. आजपासून फेरीवाल्यांवर नगर परिषदेची धडक कारवाई, शिवसेना नगरसेवकांच्या सूचनेवरून होणार कारवाई, उपनगराध्यक्षांचाही दुजोरा. आज वाहतूकदारांचा चक्का जाम, एसटी सह रिक्षा व्यावसायिकही होणार सहभागी. रत्नागिरी येथील पिंजऱ्यातील मत्स्यशेती प्रयोग फसला, 1,10,00,000 पाण्यात. मान्सून यंदाही रुसणार, सरासरी कमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आणि मच्छीमारांचा 20,50,00,000 रुपयांचा डिझेल परतावा 15 मे पर्यंत न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करणार, राष्ट्रवादी नेते बशीर मुर्तुजा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.